आज आहे 29/3/2024 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, विचारसागर मंथन करण्याची सवय लावा. पहाटे एकांतामध्ये विचारसागर मंथन करा तर अनेक नवीन नवीन पॉइंट्स बुद्धीमध्ये येतील. प्रश्न आहे, मुलांना आपली अवस्था फर्स्ट क्लास बनवायची असेल तर मुलांनी कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, एक बाबा जे ऐकवतात तेच ऐका, बाकी या दुनियेचे काहीही ऐकू नका. दुसरा पॉइंट आहे, संगतीची काळजी घ्या. जे चांगल्या रीतीने शिकतात, धारण करतात त्यांची संगत करा तर अवस्था एकदम फर्स्ट क्लास बनेल. कित्येक मुलांची अवस्था पाहून बाबांना विचार येतो की ड्रामामध्ये काही परिवर्तन व्हावे, परंतु मग म्हणतात ही सुद्धा राजधानी स्थापन होत आहे. ओम शांती. एकच बेहदचे बाबा बेहदच्या मुलांना समजावून सांगत आहेत किंवा शिकवत आहेत. बाकी मनुष्य जे काही वाचतात, ऐकतात ते तुम्हाला ऐकायचे देखील नाहीये आणि वाचायचे देखील नाहीये, कारण हे तर तुम्हाला समजले आहे की हेच एक ईश्वरीय ज्ञान आहे जे तुम्हाला शिकायचे आहे. तुम्हाला फक्त एका ईश्वराकडूनच शिकायचे आहे. बाबा जे काही शिकवतील, सांगतील ते सर्व तोंडपाठ करायचे आहे. ते तर अर्थात दुनियावाले अनेक प्रकारची पुस्तके लिहितात, जी सारी दुनिया वाचते. ढिगांनी पुस्तके वाचत असतील. केवळ तुम्ही मुलेच असे म्हणता, फक्त एकाकडूनच ऐका आणि तेच इतरांना देखील ऐकवा, कारण त्यांच्याकडून अर्थात शिवबाबांकडून जे काही ऐकाल त्यातच कल्याण आहे. बाकी पुस्तके भरपूर आहेत, नवीन नवीन निघत असतात. तुम्ही जाणता रायटियस अर्थात सत्य तर एक बाबाच ऐकवितात, बस त्यांच्याकडूनच ऐकायचे आहे. बाबा तर मुलांना फार थोडक्यात समजावून सांगतात, नंतर त्याला सविस्तरपणे समजावून सांगतात आणि तरी देखील पुन्हा एकाच गोष्टीवर येतात. भले मनमना भव शब्द बाबा बरोबर म्हणत असले तरीही बाबांनी असे म्हटलेले नाहीये. बाबा तर म्हणतात, स्वतःला आत्मा समजा, मज पित्याची आठवण करा आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान जे ऐकवतो ते धारण करा. हे देखील तुम्हीच जाणता की आपण जे देवता बनतो त्यांचीच मग पुन्हा वृद्धी होत जाते. मुलांना मूल वतन सुद्धा लक्षात आहे आणि नवीन दुनिया देखील लक्षात आहे. सर्वप्रथम आहेत उच्च ते उच्च बाबा, त्यानंतर ही नवीन दुनिया ज्यामध्ये हे लक्ष्मी नारायण उच्च ते उच्च राज्य करणारे आहेत. चित्र तर जरूर पाहिजे. आता तर ती फक्त एक खूण राहिलेली आहे. हेच एक चित्र आहे. रामाचे देखील आहे, परंतु राम राज्याला स्वर्ग म्हणणार नाही, ते आहेतच दुय्यम. आता उच्च ते उच्च बाबा शिकवत आहेत. यासाठी पुस्तक इत्यादींची आवश्यकता नाही. ही पुस्तके इत्यादी काहीही चालणार नाहीत, जी दुसऱ्या जन्मामध्ये वाचता येतील. हा अभ्यास या जन्मासाठीच आहे. ही अमर कथा सुद्धा आहे. नवीन दुनियेसाठी नरापासून नारायण बनण्याची शिकवण देखील बाबाच देतात. मुलांना 84चे चक्र देखील कळले आहे. हा अभ्यासाचा वेळ आहे. बुद्धीमध्ये मंथन चालले पाहिजे. तुम्ही मग इतरांना देखील शिकवायचे आहे. पहाटे उठून विचारसागर मंथन करायचे आहे. पहाटेलाच विचारसागर मंथन चांगले होते. जे समजावून सांगणारे असतील त्यांचेच मंथन होईल. टॉपिक्स आणि पॉइंट्स अर्थात विषय आणि मुद्दे इत्यादी निघतच असतात. भक्तीच्या गोष्टी तर जन्मजन्मांतर ऐकल्यात. हे ज्ञान जन्मजन्मांतर मिळणार नाही. हे बाबा एकदाच ऐकवतात, नंतर हे ज्ञान तुम्ही देखील विसरून जाता. भक्ती मार्गामध्ये किती पुस्तके आहेत, विदेशातून सुद्धा येतात. ही सर्व नष्ट होणार आहेत. सतयुगामध्ये तर कोणते पुस्तक इत्यादीची काहीच आवश्यकता नाही. ही सर्व आहे कलयुगी सामुग्री. इथे जे काही तुम्ही पाहता, हॉस्पिटल, जेल, न्यायाधीश इत्यादी, तिथे काहीही असणार नाही. ती दुनियाच वेगळी असेल. दुनिया तर हीच आहे, परंतु नवीन आणि जुनी यामध्ये फरक तर जरूर असणार ना. त्याला अर्थात सतयुगाला म्हटले जाते स्वर्ग. तीच दुनिया मग नरक बनते. फक्त तोंडाने म्हणतात अमका स्वर्गवासी झाला,
संन्याशाकरिता म्हणतील ब्रह्ममध्ये लीन झाले, निर्वाण धामला गेले. परंतु निर्वाण धाम मध्ये कोणीही जात नाहीत. तुम्ही जाणता ही रुद्र माळा कशी बनली आहे. रुंड माळा देखील आहे. विष्णूच्या राजधानीची माळा बनते. आता या माळेचे रहस्य फक्त तुम्ही मुलेच जाणता. नंबरवार अभ्यासानुसार माळेमध्ये गुंफले जातात. सर्वप्रथम हा निश्चय पाहिजे, हे ईश्वरीय ज्ञान आहे. ते अर्थात शिवबाबा सुप्रीम पिता आणि सुप्रीम शिक्षक सुद्धा आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे तेच इतरांनाही द्यायचे आहे. आप समान बनवायचे आहे. विचार सागर मंथन करायचे आहे. वृत्तपत्रे देखील सकाळीच येतात. ती तर एक सर्वसामान्य गोष्ट आहे. ही तर एक गोष्ट लाखो रुपयांची आहे. कोणाला व्यवस्थित समजते तर कोणाला कमी समजते. समजणे आणि समजावून सांगणे यानुसारच मग नवीन दुनियेमध्ये पद मिळते. विचार सागर मंथन करण्यासाठी खूप एकांत पाहिजे. रामतीर्थासाठी असे म्हणतात, जेव्हा ते लिहित असत तेव्हा ते शिष्याला म्हणाले, 2 मैल दूर उभे राहा, नाही तर व्हायब्रेशन येईल. तुम्ही आता परफेक्ट अर्थात अचूक बनत आहात. संपूर्ण दुनियेची आहे डिफेक्टेड बुद्धी अर्थात खराब बुद्धी. तुम्ही या शिक्षणानेच असे लक्ष्मीनारायण बनता. किती उच्च शिक्षण आहे, परंतु क्रमवारीने बसवू शकत नाही. मागे बसवले तर निराश होतील, घुसमटत राहतील, वायुमंडळ खराब करतील. तसे तर कायदा सांगतो क्रमवारीने बसविले पाहिजे. परंतु या सर्व गोष्टींना गुड जाने गुड की गोथरी जाने हे खूप उच्च ज्ञान आहे. तुमचे वेगवेगळे वर्ग तर करू शकत नाही. वास्तविक तुम्हाला क्लासमध्ये अशा रीतीने बसले पाहिजे की शरीराला शरीर देखील लागणार नाही. माईकमुळे तर दूरपर्यंत सुद्धा आवाज ऐकू शकतात. बाबा म्हणतात, या दुनियेतील तुम्ही काहीही ऐकू नका आणि काहीही वाचू नका. त्यांची संगत सुद्धा करू नका. जे चांगल्या रीतीने शिकतात त्यांचीच संगत धरली पाहिजे. जिथे चांगली सेवा आहे, जसे म्युझियम वगैरे आहे, तिथे खूप हुशार आणि योगयुक्त मुली पाहिजेत. हे सुद्धा बाबा समजावून सांगतात की ड्रामा पूर्व नियोजित आहे. कधी कधी बाबा विचार करतात ड्रामामध्ये काही बदल व्हावा, परंतु बदल होऊ शकत नाही. पूर्व नियोजित खेळ आहे. मुलांची अवस्था पाहून विचार येतो की काही बदल व्हावा. काय हे असले देखील स्वर्गामध्ये येणार का? मग विचार येतो, स्वर्गामध्ये तर संपूर्ण राजधानी पाहिजे. कोणी दासदासी, चांडाळ वगैरे सुद्धा असणार. ड्रामामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. भगवान वाच, हा ड्रामा बनलेला आहे. याला मी सुद्धा बदलू शकत नाही. भगवंताच्याही वर तर अजून कोणीही नाही. मनुष्य तर म्हणतात भगवान काय करू शकत नाही, परंतु भगवंत स्वतः म्हणतात मी काहीही करू शकत नाही. हा पूर्व नियोजित खेळ आहे. विघ्न पडतात, काहीही करू शकत नाही. ड्रामामध्ये तशी नोंद आहे. मी तरी काय करणार? बऱ्याच मुली आळवणी करतात, आम्हाला विवस्त्र होण्यापासून वाचवा. आता बाबा तरी काय करणार? बाबा फक्त म्हणतात ड्रामाची भावी. हा पूर्व नियोजित ड्रामा आहे. असे समजू नका की ईश्वराची भावी भगवंताच्या हातामध्ये असते. तर मग जेव्हा कोणी अनन्य अर्थात विशेष मुलाने शरीर सोडले तर त्याला सुद्धा वाचवले असते. बऱ्याच जणांना हा संशय येतो, स्वयं ईश्वर शिकवत आहे. जर ईश्वराची मुले आहेत तर ईश्वर सुद्धा आपल्या मुलांना वाचवू शकत नाहीत. खूप दोष देतात. म्हणतात असे साधू लोक तर काहींचे प्राण सुद्धा परत आणतात, पुन्हा जिवंत होतात. चितेवरून सुद्धा उठून उभे राहतात. मग म्हणतात ईश्वराने परत पाठवले. काळ घेऊन गेला होता, त्याच्यावर ईश्वराने दया केली. बाबा समजावून सांगत आहेत की जे काही ड्रामामध्ये नोंदलेले आहे तेच होते. बाबा सुद्धा काहीही करू शकत नाहीत. याला म्हटले जाते ड्रामाची भावी. ड्रामा या शब्दाविषयी तुम्ही मुले जाणता. तुम्ही म्हणाल जे काही व्हायचे होते ते झाले, काळजी कशाला करायची? तुम्हाला निश्चिंत बनवतात. सेकंदा सेकंदाला जे काही होते त्याला ड्रामाच समजा. आत्म्याने शरीर सोडून जाऊन दुसरा पार्ट बजावला.
अनादी पार्टला तुम्ही कसे बदलू शकता? भले अजून थोडी कच्ची अवस्था आहे, थोडा बहुत असा विचार येतो, परंतु भावी अर्थात विधिलिखित साठी काहीही करू शकत नाही. भले लोक काहीही म्हणू देत, परंतु आमच्या बुद्धीमध्ये ड्रामाचे रहस्य आहे. पार्ट बजावायचा आहे, काळजी करायची नाही. जोपर्यंत कच्ची अवस्था आहे तोपर्यंत थोडीशी लाट येते, अर्थात मन गलबलते. या समयी तुम्ही सर्व शिकत आहात, तुम्ही सर्व देहधारी आहात. मी एकच विदेही आहे, सर्व देहधारींना शिकवतो. बाबा समजावत आहेत. कधी कधी मग ब्रह्मा देखील तुम्हा मुलांना बसून समजावून सांगतात. हा बाबांचा पार्ट आणि प्रजापिता ब्रह्माचा पार्ट वंडरफुल आहे. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा विचार सागर मंथन करून मग तुम्हाला ते सांगत राहतात. किती वंडरफुल नॉलेज आहे. बुद्धी किती वापरावी लागते. बाबांचे अर्थात ब्रह्मा बाबांचे विचार सागर मंथन पहाटे चालते. तुम्हाला देखील असे टीचर सारखे बनायचे आहे. तरी सुद्धा फरक तर जरूर असतो. टीचर विद्यार्थ्यांना कधी 100 मार्क्स देणार नाहीत, थोडे कमी देतील. ते आहेत उच्च ते उच्च, आपण आहोत देहधारी. तर बाबांप्रमाणे 100% कसे बनाल? या अतिशय गूढ गोष्टी आहेत. काही जण ऐकून धारण करतात, खुशी होते. काही जण तर म्हणतात बाबांची तर तीच एक वाणी चालते, अर्थात मुरली चालते, तेच रिपीट होत राहते. आता कोणी नवीन मुले येतात तर त्यांच्यासाठी मला जुने पॉइंट्स पुन्हा सांगावे लागतात. काही नवीन पॉइंट सुद्धा येतात दुसऱ्यांना समजावून सांगण्यासाठी. मुलांना तरीही बाबांची मदत करावी लागते. मासिक काढतात. कल्पापूर्वी सुद्धा असे लिहिले असेल. जर वर्तमानपत्र काढले तर त्यावर खूप लक्ष द्यावे लागेल. अशी कुठलीही गोष्ट नसावी जे मनुष्य वाचून नाराज होतील. मासिक तर तुम्ही वाचता. कुठली कच्ची पक्की बातमी असेल तर म्हणणार अजून संपूर्ण बनलेले नाहीत. ॲक्युरेट 16 कला संपूर्ण बनण्यासाठी वेळ तर लागतो. अजून खूप सेवा करायची आहे, खूप प्रजा बनवायची आहे. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. मार्क्स अनेक प्रकारचे आहेत. कोणी निमित्त आहेत. अनेकांना ज्ञान घेण्यासाठी प्रबंध करतात, अर्थात सुविधा उपलब्ध करून देतात, तर त्यांना सुद्धा त्याचे फळ मिळते. आता जुनी दुनियाच नष्ट होणार आहे. इथे आहे अल्पकाळाचे सुख. रोग इत्यादी तर सर्वांना होतात. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा सर्व गोष्टींचे अनुभवी आहेत. दुनियेच्या गोष्टी सुद्धा समजावून सांगतात. बाबांनी म्हटले होते वर्तमानपत्र किंवा मासिकामध्ये अद्भुत गोष्टी लिहा ज्यामुळे समजतील की ब्रह्मा कुमारींनी ही गोष्ट एकदम बरोबर लिहिली आहे. ही लढाई 5000 वर्षांपूर्वी हुबेहूब अशीच लागली होती. ती कशी ते येऊन समजून घ्या. तुमचे नाव सुद्धा होईल. मनुष्य ऐकून खूप खुश देखील होतील. खूप मोठी गोष्ट आहे. परंतु जेव्हा कोणाच्या बुद्धीमध्ये बसेल तेव्हा जे लिहितात त्यांनी मग इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. समजावून सांगता येत नसेल त्यामुळे लिहित सुद्धा नाहीत. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एक बाबा जे सांगतात आणि शिकवतात तेच ऐका आणि शिका. बाकी काहीही ऐकण्याची आणि शिकण्याची आवश्यकता नाही. संगतीची खूप खूप काळजी घ्या. पहाटे एकांतात बसून विचार सागर मंथन करा. दुसरा पॉइंट आहे, ड्रामाची भावी निश्चित बनलेली आहे. त्यामुळे सदैव निश्चिंत रहा. कोणत्याही बाबतीत संशय घेऊ नका. लोक भले काहीही म्हणतील परंतु तुम्ही ड्रामावर अटल रहा. आजचे वरदान आहे, अधिकारी बनून वेळेवर सर्व शक्तींना कार्यांमध्ये लावणारे मास्टर सर्वशक्तिवान भव. अधिकारी बनून वेळेवर सर्व शक्तींना कार्यांमध्ये लावणारे
मास्टर सर्वशक्तिवान भव. स्पष्टीकरण आहे, सर्वशक्तिवान बाबांद्वारे ज्या सर्व शक्ती प्राप्त आहेत त्या जशी परिस्थिती, जसा समय आणि ज्या विधीने तुम्ही कार्यामध्ये वापरू इच्छिता त्याच रूपामध्ये या शक्ती तुमच्या सहयोगी बनू शकतील. या शक्तींना किंवा प्रभू वरदानाला ज्या रूपामध्ये पाहिजे ते रूप धारण करू शकतात. आत्ता शीतलतेच्या रूपामध्ये, आत्ता ज्वालेच्या रूपामध्ये. फक्त योग्य वेळेवर कार्यामध्ये लावण्याचे अधिकारी बना. या सर्व शक्ती तर तुम्हा मास्टर सर्वशक्तिवानच्या सेवाधारी आहेत. स्लोगन आहे, स्वपुरुषार्थ किंवा विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये जिथे हिम्मत आहे तिथे सफलता मिळाल्यातच जमा आहे. स्वपुरुषार्थ किंवा विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये जिथे हिम्मत आहे तिथे सफलता मिळाल्यातच जमा आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.